घडामोडींकडे। स्पीड न्यूजला सुरुवात करूया दिवसभरातल्या सगळ्या घडामोडी वेगवान स्वरूपात। तोक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोकणचा दौरा केला। कोकणात आलेले चक्रीवादळ भीषण होतं। या वादळामुळे मोठं नुकसान झालंय। यावेळी नुकसानग्रस्तांना मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तोक्ते या चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे। रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली। 2 दिवसांमध्ये पंचनामे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरून पाहणी करतोय, फोटो सेशन करण्यासाठी आलेलो नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला। मुख्यमंत्र्यांनी कोकणातील नुकसानीचा आढावा घेतला। चिवसे बीच परिसरामध्ये त्यांनी आढावा घेतला। यावेळी त्यांनी तात्काळ मदतीचे आदेश दिले। केंद्राच्या आदेशानुसार मदत करणार असून केंद्राने देखील राज्याला मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। कोकणात वादळ आणि कोरोनाचं दुहेरी संकट आलंय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। कोकणात फोटो सेशनसाठी आलो नसल्याचा टोला विरोधकांना त्यांनी लगावला। हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरून पाहणी केल्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावलाय। राजकीय विधानांपेक्षा कोकणला भरीव मदतीची गरज असल्याचं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलंय। दरम्यान वादळाची पूर्वसूचना मिळून देखील प्रशासनानं कोणतीही खबरदारी घेतली नसल्याची टीका फडणवीसांनी केली आहे। तोक्ते या चक्रीवादळानंतर फक्त गुजरातची पाहणी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोकणातील नुकसानीची राज्य सरकारकडे मदतीची मागणी करणाऱ्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेनं निशाणा साधला। गुजरातला 1000 कोटी देणाऱ्या केंद्रानं महाराष्ट्र आणि गोव्याच्या बाबतीत भेदभाव का केला असा सवाल करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आईच्या ममतेनं गुजरातेत गेले। तीच ममता महाराष्ट्राच्या वाट्याला थोडीफार आली असती तर वादळग्रस्तांच्या मनाला उभारी आली असती असा टोला शिवसेनेनं पंतप्रधानांना लगावला। चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबद्दल मदत जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव केलेला नाही। गुजरातचा पाहणी दौरा केल्यानंतर त्यांनी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या सगळ्याच राज्यातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली। तसंच सगळ्या संबंधित राज्यांना मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं। मोदी सरकारकडून पेट्रोल डिझेलचे दर वाढीवरून लोकांचे खिसे कापायचा उद्योग सुरू असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली। जगात पेट्रोलियमचे भाव कमी होत असताना भारतात इंधन दरवाढ होते यावरून नवाब मलिक यांनी निशाणा साधला। नवाब मलिक यांच्या टीकेला प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिलं। नवाब मलिक घरी बसून आमच्या कोकण दौऱ्यावर टीका करतात, आमच्या भूटानबाबत बोलतात, मात्र कोकणवासियांना जर मदत केली नाही तर ही जनता राज्य सरकारला कोल्हापुरी दाखवेल असा पलटवार प्रवीण दरेकरांनी केला। मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी टीका केली। विरोधी पक्षनेत्यांचा दौरा झाला म्हणून मुख्यमंत्री केवळ देखावा म्हणून कोकणात गेल्याची टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे। लोकांना अपेक्षा होती मदतीची घोषणा करतील, मात्र त्यांनी काडीचीही मदत केली नाही। राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। महाविकास आघाडी सरकार कोकणी जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही असं म्हणत त्यांनी केंद्रावर टीका केली। सर्वसामान्य लोकांमध्ये जाताना राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना नवीन बूट खरेदी करावे लागतात यासारखं आश्चर्य नसल्याची खोचक टीका अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली। कोकणात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरता गुरुवारी विरोधी पक्षनेते रत्नागिरीत गेले होते। त्यांच्या या दौऱ्यावर नवाब मलिक यांनी टीका केली। ठाणे जिल्ह्यामध्ये तोक्ते या चक्रीवादळामुळे 2128 घरांचं नुकसान झालं तर 3 जणांचा मृत्यू झाला। ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठाण्यातील प्रभावित भागाचा दौरा केला। वादळामुळे 18 गोठे बाधित झाले असून 2 जनावरं मृत्युमुखी पडली। जिल्ह्यात 362 हेक्टरवरील आंबा, केळी, काजू याचं नुकसान झालं। 932 शेतकऱ्यांना याचा फटका बसला। यावेळी सगळ्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर शासकीय मदत देण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत। तोक्ते या चक्रीवादळादरम्यान अरबी समुद्रात बार्ज P305 या बुडाल्या। या प्रकरणी पार्टचे
कॅप्टन राकेश वल्लभ यांच्या विरोधात येलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बार्जवरील मुख्य अभियंता मुस्तफीर रहमान हुसेन शेख यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवला गेला आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय। प्रत्येक गोष्टीसाठी राज्य सरकारनं केंद्राकडे बोट दाखवू नये असा टोला त्यांनी लगावलाय। त्याचबरोबर केंद्रानं हे केलं नाही ते केलं नाही म्हणण्यापेक्षा राज्यानं योग्य ते प्रयत्न करावेत असं आठवले म्हणाले। राज्याचे कृषी मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यामधील नुकसानीची पाहणी केली। चक्रीवादळामुळे पालघरमध्ये मच्छीमारांच्या बोटी, घरं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। तसंच दादा भुसे यांनी बहाडोली गावालाही भेट दिली आणि जांभूळ शेतीची पाहणी केली। शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यासंदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असंही दादा भुसे म्हणाले। सिंधुदुर्ग जिल्ह्याला तोक्ते या चक्रीवादळाचा फटका बसला आहे, पण झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज अजूनही बांधता येत नाही। एकंदरीतच कोकणाकडे राज्यकर्ते लोकप्रतिनिधी म्हणून दुर्लक्ष करतायत असा आरोप कोकणातील तरुण तरुणींनी केला आहे। तोक्ते या चक्रीवादळाचा फटका कोकणातल्या अनेक शाळांना देखील बसल्याचं कळतंय। शाळांमधला वीज पुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नसल्यानं अनेक कामं अजूनही खोळंबली आहेत। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि अनिल देशमुख यांच्यात नागपूरमध्ये गुप्त बैठक झाली। वळसे पाटील आणि देशमुखांमध्ये ही बैठक पार पडली। राज्यात 44,493 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 91.74% गेलंय, तर 29,644 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। दिवसभरात 555 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। परराज्यातून येणाऱ्यांना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे। राज्यात प्रवेशापूर्वी चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे। वाहतुकीच्या कोणत्याही मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्यांना चाचणी करावी लागणार आहे। राज्यातील काही भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये। पहिल्या लाटेच्या तुलनेत वाईट परिस्थिती असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं। राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवणार का या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कुणीही कोरोना काळात गाफील राहू नये असंही त्यांनी म्हटलंय। राज्यात लॉकडाऊन लावूनही काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झालेली नाहीये। याच पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी 15 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक लावली। या बैठकीला गृहमंत्री, आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री देखील उपस्थित असणार आहेत। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेचा आढावा घेण्यात आला। यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या वाढतीये, त्यामुळे जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाल्याचं ते म्हणाले। तसंच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका आहे, त्या अनुषंगाने पुण्यात बालरोग तज्ज्ञांची टीम तयार करण्यात आली असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। म्युकरमायकोसिसवर मोफत उपचार करण्यासाठी शासकीय आणि खासगी दवाखाने निश्चित करण्यात आले आहेत। मात्र केंद्राच्या सूचनेशिवाय एन्फोटेरिसिन उपलब्ध होत नाहीये। उपचार करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येणारी रुग्णालयं निश्चित करण्यात आली आहेत। शासकीय महाविद्यालयातील सर्व दवाखान्यांचाही यात समावेश करण्यात आला असून रुग्णांवर होणाऱ्या खर्चानं 1.5 लाखांचा टप्पा ओलांडल्यास पुढील रक्कम देण्यात येणार आहे। यात एन्फोटेरिसिन बी नावाचं महागडं औषध उपलब्धतेनुसार मोफत देण्यात येईल असंही टोपे यांनी म्हटलंय। मात्र केंद्राच्या सूचनेशिवाय एन्फोटेरिसिन उपलब्ध होत नसल्यानं आम्ही हतबल झाल्याचं टोपे म्हणाले। या रुग्णांना 11 प्रकारच्या प्रक्रिया मोफत देणार असल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं। म्युकरमायकोसिसला संसर्गजन्य आजार जाहीर करा अशा सूचना केंद्रानं राज्याला केल्यात। मात्र म्युकरमायकोसिस हा आजार एकापासून दुसऱ्याला होत नाही असा रिपोर्ट राज्याच्या टास्क फोर्स प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी दिलाय। त्यामुळे केंद्राची ही सूचना टास्क फोर्सच्या बैठकीत मांडू आणि यावर निर्णय घेऊ अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात बोलताना दिली। राज्यात म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा झालाय, त्यामुळे लवकरात लवकर या इंजेक्शनची मागणी केंद्राकडे करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली। म्युकरमायकोसिसचे राज्यात 1000 ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे। यापैकी सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आहेत। 276 रुग्णांची नोंद पुण्यामध्ये झाली आहे। त्या खालोखाल नागपुरात 148 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आहेत। या रुग्णांच्या उपचाराकरता शासकीय रुग्णालयामध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे।
मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तुर्तास मागे घेण्यात आला आहे. मात्र या आरक्षणावरून आघाडीतच बेबनाव असल्याचं बघायला मिळतंय. पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत आमनेसामने उभे ठाकल्याचं चित्र आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार जरा चिडलेच आणि उत्तर देताना पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून मला काही माहीत नाही, राऊतांनी म्हटलं, म्हणजे राऊतांनी प्रतिक्रिया दिली असेल तर त्यांनाच विचारा, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. 10वीची परीक्षा ज्याच्याबाबत राज्य सरकारचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना गुण कसे द्यावेत याकरता सोमवारी शिक्षण मंत्री निर्णय घेणार आहेत. राज्य सरकारकडून नियमावली जाहीर केली जाणार आहे. परीक्षा रद्द केल्यानंतर न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. सध्या मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती मशागतीची कामं जोरात सुरू झाली आहेत. मे महिन्यामध्ये शेतीची कामं आटोपल्यानंतर जून महिन्यात पेरणी करण्यासाठी शेती तयार होते. यात महत्त्वाचं म्हणजे बियाणं आणि खत खरेदी असतं. आणि आता लॉकडाऊन आणि कोरोनाचं संकट असल्यानं अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. कृषी सेवा केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या बियाणं आणि खत खरेदीसाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. तर काही दुकानं बंद असल्यानं शेतकऱ्यांना आल्यापावली परतावं लागलं. त्यामुळे शेतकऱ्यांना घरपोच बियाणं आणि खत पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स फाउंडेशननं कंबर कसली आहे. राज्य सरकारच्या आवाहनानंतर सर रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलनं कोरोनाबाधित लहान मुलांसाठीच्या स्पेशल बेडची व्यवस्था केली आहे. रिलायन्स फाउंडेशननं खास लहान मुलांसाठीचं 650 बेड्सचं हॉस्पिटल मुंबईतील वरळीतल्या NSCIमध्ये सुरू केलंय. यात 100 बेड हे लक्षणं नसलेल्या रुग्णांकरता असतील, तर लहान मुलांसाठी 20 ICU बेड्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, फ्रंटलाईन वर्कर्ससह अत्याधुनिक अशा यंत्रसामुग्रीनं हॉस्पिटल सज्ज करण्यात आलंय. हॉस्पिटलसाठीचा संपूर्ण खर्च रिलायन्स फाउंडेशन करणार आहे. देशावरच्या कोरोना संकटात रिलायन्स फाउंडेशन सर्वतोपरी मदत करणार असून प्रत्येक जीव वाचवण्यासाठी जे योगदान द्यावं लागेल ते देण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचं रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांनी म्हटलं आहे. या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये आत्ता इथंच थांबतं. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.